गुड आफ्टरनून. बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा प्रॅक्टिस सेट 4.2 बघणार आहे. फक्त दोनच प्रॅक्टिस सेट आहे, ज्याच्यामध्ये आता आपण पहिला प्रॅक्टिस सेट ऑलरेडी बघितलेला आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे सेकंड. आता सेकंड प्रॅक्टिस सेट बघण्यासाठी आपल्याला पुन्हा याच्यामध्ये काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन म्हणजे काय करायचं आहे, डायग्राम काढायचे. तर आपल्याला 3 प्रकारचे डायग्राम काढायचे. किती आहे? 3. पहिले मी तुम्हाला बेसिक सांगतो कशा 3 प्रकारचे डायग्राम काढायचे आहे, म्हणजे आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला अडचण येणार नाहीये. मग आता ज्यातला पहिला जो प्रकार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट. आता त्याच्या आधी बघा काय म्हटलं इथं, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट. कंस्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल. To a circle at a point on the circle. At a point on a circle. बघा, आता आपल्याला काय करायचंय, 2 मेथड बघायचे. ज्यातली पहिली जी मेथड आहे ती काय बरं, कन्स्ट्रक्शन करायचंय. कसलं कन्स्ट्रक्शन करायचंय? टँजंटचं. टँजंट काय सांगतो मी, कंस्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू सर्कल ऍट पॉइंट ऑन अ सर्कल. म्हणजे आता काय करायचंय बघा, एक सर्कल असणार आहे आणि त्या सर्कल वरती काय कन्स्ट्रक्ट करायचंय आपल्याला, टँजंट. टँजंटचा मिनिंग माहितीये का तुम्हाला? काय टँजंट म्हणजे काय रे बाबड्यांनो? सर्कलला छेदून जाणारी, सर्कलला टच करून जाणारी जी लाईन असते त्याला काय म्हणतो आपण, टँजंट. बघा, काही महत्वाचे वर्ड आहे जे आपल्याला यूज करायचे याच्यामध्ये. हा काय बरं इथं, सर्कल. हा काय असणार आहे, सर्कल. सर्कलला एकदम छेदून जी रेषा जाती का, म्हणजे एकदम एक्झॅक्टली अशी छेदून गेली पाहिजे, मधून पण नाही लांबून पण नाही, याला आपण काय म्हणतो बरं, टँजंट. एका सर्कलवर कितीही टँजंट असू शकते, किती पण. तशी एक काढली मी, दुसरी अशी पण असू शकते, बरोबर. तिसरी काहीतरी अशी पण असू शकते, चौथी अशी पण असू शकते काहीतरी इकडं, 5वी इथं पण असू शकते, 6वी इथं पण असं काही भरपूर असते ना. अनलिमिटेड, इन्फिनाइट टँजंट ऑन वन सर्कल. म्हणजे एका सर्कलवर किती टँजंट असू शकते, त्याला काय असं लिमिट नाही, किती काय काढू शकतो आपण. याला म्हणतो आपण टँजंट. पहिलं सांगितलं सर्कल म्हणजे काय, सेकंड सांगितलं टँजंट म्हणजे काय. थर्ड आपल्याला पुढे 2 शब्द येणार आहे, तो म्हणजे कॉर्ड. म्हणजे कोणते कोणते शब्द आहे याच्यामध्ये, सर्कल. देन काय सांगितलं तुम्हाला मी, टँजंट. टँजंट अजून काय येणार बरं, कॉर्ड. काय येणार आहे, कॉर्ड. हे 3 शब्द आहे. मग आता सर्कल काय ते आपण बघितलं, टँजंट काय ते बघितलं, कॉर्ड काय ते बघितलं. प्रॅक्टिस सेट 1.4 कम्प्लीट केला का बाई तुम्ही दोघींनी? राहताशाच उभे. मग आता काय करायचं आपल्याला, थर्ड आहे कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, उभा राहा उभा. हा, सर्कलला मधून छेदणारी जी रेषा असते याला काय म्हणतो आपण, कॉर्ड. मग ही काय झाली, कॉर्ड. कॉर्ड सुद्धा अनलिमिटेड असतात. ही पण कॉर्ड आहे, ही सुद्धा काय रे, कॉर्ड. ही सुद्धा काय आहे, कॉर्ड. ही पण काय आहे, कॉर्ड. ही कॉर्ड आहे का रे, सेंटर मधून जाणारी. सेंटर मधून जाणारी रेषेला सुद्धा कॉर्ड म्हणतात, पण जनरली आपण त्याला काय म्हणतो बरं, डायमीटर म्हणतो. काय म्हणतो, डायमीटर. सेंटर मधून जाणारी जी मोठी रेषा असते त्याला काय म्हणतो आपण, डायमीटर. आणि सेंटर पासून सर्कल पर्यंत जी असते त्याला काय म्हणतो आपण, रेडियस. काय म्हणतो, रेडियस. तर रेडियस काय, डायमीटर काय, कॉर्ड काय, टँजंट काय, सर्कल काय, हे सर्व तुम्हाला मी सांगितलं. एवढे वर्ड आपल्याला लागणार आहे. दुसरं काय सांगितलं तुम्हाला मी, रेडियस. अजून काय सांगितलं बरं तुम्हाला, रेडियस झाला, काय सांगितलं, डायमीटर. एवढे वर्ड आपल्याला लागणार आहेत. हे 5 वर्ड आहेत. बोल नका, घरी जायचंय का नाही ना. हे 5 वर्ड आपल्याला लागणार आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये. मग आता आपल्याला बघा काय करायचंय, कन्स्ट्रक्शन करायचं. कशाचं करायचंय बरं, टँजंटचं. कसं करायचंय, टू अ सर्कल ऍट पॉइंट ऑन अ सर्कल. म्हणजे सर्कल एक पॉइंट घेऊन काय करायचं आपल्याला, टँजंट काढायचंय. मग ही काय मेथड आहे ती पहिली मी तुम्हाला सांगतो. बघा आता लक्ष द्या इकडं. सपोज एक सर्कल आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे 3 गोष्टी कळाल्या, 3 डायग्राम कळाल्या, तर पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये 7 एक्झाम्पल इझिली कळतील. मग आता बघा एक सर्कल आहे, या सर्कलवर काय काढायचंय बरं आपल्याला, टँजंट काढायचंय.
ऍट एनी पॉइंट, म्हणजे इथं हा पॉइंट आहे, याला आपण काय करू शकतो, असं टँजंट काढू शकतो. पण असं डायरेक्ट टँजंट नाही काढायचं आपल्याला, त्यासाठी काही वेगळं कन्स्ट्रक्शन करायचंय. मग जनरली काय असतं, एखादं सर्कल काढण्यासाठी तुम्हाला रेडियस देतात. काय देतात? रेडियस. फॉर एक्झाम्पल 3.5 सेंटीमीटरची एक रेडियस दिली, मग आपण आपल्या कंपास मध्ये 3.5 घेणार आहे आणि त्याच्यापासून काय करणार आहे, सर्कल काढणार आहे. हा काय काढला आपण सोबत त्याला सर्कल, ज्याची रेडियस दिली 3.5. ओके, आता काय सांगतात ते आपल्याला की ह्या पॉइंटला कुठेतरी काय काढायचं आहे, टँजंट कुठेही काढा. मग आपण काय घेऊ, सपोज याला ओ सेंटर म्हटलं, याला काहीतरी मी म्हटलं पॉइंट पी, इथं आपल्याला काढायचा आहे. पण तो कसा काढायचा, तर सेंटर पासून तर पी मधून जाणारी एक रे काढायची. काय काढायची? रे. स्टेप लक्षात ठेवा. आपल्याला जर सर्कल वर टँजंट काढायला लावले, कोणती पद्धत न यूज करता फक्त सर्कल वर टँजंट काढा असं जर म्हटलं, तर पद्धत काय, तर फर्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, सर्कल वर कुठेतरी एक पॉइंट घ्यायचा, काही पण नाव द्या, पी किंवा आर, तुम्हाला जे वाटेल ते. सेंटरला सपोज ओ देतात म्हणून आपण ओ दिलं, याला पी द्या, एम द्या, एन द्या, काही द्या, काही द्या, काय प्रॉब्लेम नाही. सेकंड स्टेप काय, आपल्या कंपास मध्ये पेन्सिल लावून काय करायचं, इथं कंपास ठेवायचं आणि याच्यापेक्षा कमी अंतर, कोणापेक्षा, ओपी पेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि इथं कंपास ठेवायची, इथे एक आर्क मारायचा आणि इथे एक आर्क मारायचा. झाली सेकंड स्टेप. झाली सेकंड स्टेप. काय केली मी, थर्ड स्टेप काय करायची, पुन्हा ते जे कंपास होतं का आपलं मगाशी, त्याचं अजून थोडं रॅन्डमली डिस्टन्स वाढवायचं. काय करायचं, रॅन्डम डिस्टन्स वाढवायचं. ते डिस्टन्स पुढे ठेवायचं, ते आपलं कंपास कुठे ठेवायची, ह्या आर्कवर. एक आर्क इकून मारायचा आणि एक आर्क खालून मारायचा. सेम डिस्टन्स, एक आर्क इकून मारायचा, एक आर्क इकून मारायचा, आणि हे दोघं एकमेकांना काय करायचे, जॉईन करून टाकायचे. झाली आपली टँजंट. आणि ही टँजंट कोणती बरं, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू सर्कल ऍट पॉइंट सर्कल. लक्षात येईल का, नक्की. म्हणजे आपल्याला याच्यात कणाचा उपयोग करायचा आहे बरं, सर्कलच्या सेंटरचा यूज करायचा. लक्षात येईल. सेकंड मेथड आहे आपल्याला ह्या सेंटरचा यूज न करता टँजंट काढायची. आता मी सेकंड मेथड सांगतोय. काय सेकंड मेथड सांगतोय, आपल्याला ह्या सर्कलच्या सेंटरचा यूज न करता काय करायची, आपल्याला टँजंट काढायची. हा सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारतात. मग आता कसा आहे तो आपण बघूया. आता काय बघा, आपल्याला एक सर्कल काढायला लावतील काहीतरी 3, 4, 5 सेंटीमीटरचं, आपण ते सर्कल काढून घेणार आहे. हे एक सर्कल काढायला लावते, बट आपल्याला ह्या सर्कल मध्ये टँजंट काढायची, बट विदाउट युजिंग सेंटर. ह्या सेंटरचा यूज करायचा नाहीये. मग अशाच काय करायचं, सेंटरला काहीतरी एखादा पॉइंट घेऊन टाका. सपोज मी याला म्हटलं ए पॉइंट, कुठेतरी ए पॉइंट घेऊन टाकायचं. ह्या ए पासून एक क्वाड तयार करायची. काय करायची, क्वाड. क्वाड तुम्हाला मी सांगितलं, जनरली अशी क्वाड तुम्ही तयार करू शकता. झाली काही क्वाड, याला मी नाव दिलं सपोज काय, बी. व्यवस्थित समजून घ्या. मी सेकंड टाइप सांगतोय. कोणता टाइप सांगतोय, सेकंड. सेकंड टाइप काय आपला, विदाउट युजिंग सेंटर टू द सर्कल. म्हणजे सेंटरचा यूज करायचा नाहीये, तरी पण आपल्याला टँजंट काढायची. मी काय केलं, रॅन्डम एक पॉइंट घेऊन टाकला, त्याची एक काय काढली मी, टँजंट. आता याच्यावरूनच आपल्याला एक काय काढायचं आहे बरं, इन्स्क्राइब ट्रायंगल तयार करायचं. इन्स्क्राइब ट्रायंगल तुम्ही 9th ला शिकले, आठवतं का रे. इन्स्क्राइब, इन्स्क्राइब, इन्स्क्राइब म्हणजे आत. कोणाच्या आत, त्रिकोणाच्या वर्तुळाच्या आत. जो सर्कलच्या आत ट्रायंगल असतो त्याला इन्स्क्राइब ट्रायंगल असं म्हणतात. मग ह्या सर्कल मध्ये काय काढायचं, इन्स्क्राइब ट्रायंगल काढायचा. जो कशाम काढायचा आहे, ह्या क्वाड वरून. ह्या क्वाड वरून जर आपल्याला ट्रायंगल काढायचं असेल, ते काम करून अजून एखादी कुठेतरी पॉईंट घेऊन टाकू. याला नाव काय द्या, सी. आणि हा पुन्हा एकमेकांना जोडा. झाला का रे ट्रायंगल. आणि कोणता ट्रायंगल तयार झाला, इन्स्क्राइब झाला तयार. नेक्स्ट पहिली स्टेप सांगितली तुम्हाला, हा पॉईंट घ्या. सेकंड स्टेप काय सांगितली, क्वाड काढा. थर्ड स्टेप काय सांगितली, ह्या क्वाड पासूनच काय करा, इन्स्क्राइब ट्रायंगल तयार करा. आपण तयार केला. इथपर्यंत कळालं. नेक्स्ट काय करायचं, हा जो तिसरा अँगल, तिसरा घ्या दुसरा काय, काही फरक नाही पडत. हा जो तिसरा अँगल आहे का, इथं काय करायचं बघा, इथं सांगतो. रॅन्डमली आपल्या कंपास मध्ये एक डिस्टन्स रॅन्डम, जे साधारण तेवढं थोडेफार एवढं असेल, काय करायचं, आपलं कर्कटक इथं ठेवायचं आणि त्याला काय करायचं, कंपासनी पेन्सिलने पुन्हा काय करायचं, अर्क मारायचं. टोटल अर्क मारायचं. त्यानंतर काय केलं मी, टोटल अर्क मारला. सेम डिस्टन्स आहे, अजून डिस्टन्स मध्ये चेंज केलेला नाहीये. तेच सुरुवातीला जिथं आपण पॉईंट घेतला होता का, सुरुवातीला जिथं पॉईंट सेम डिस्टन्स, ही जेवढं डिस्टन्स आहे तेच तेवढं डिस्टन्स इथे एक मोठा अर्क मारायचा, थोडा जास्त काढायचा. पुढची स्टेप कळालं काही.
नक्की काही डाऊट राहील का? नाही. आता पुन्हा आता काय करायचं, कंपास घ्यायची आपली. आता डिस्टन्स कमी जास्त होईल, पण कोणतं करायचं, इथं जो आपण अर्क मारला होता का, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स मोजायचं. सपोज एवढं डिस्टन्स हे इथं ठेवायचं, इथं अर्क मारायचं. म्हणजे याचा अर्थ कळाला का रे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम. हे लक्षात आलं का, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम. मग बघा हा एक पॉइंट आहे, एक लाईन मारण्यासाठी काय लागत आपल्याला, 2 पॉइंट लागतात. 2 काय लागतात, पॉइंट. मग हा एक पॉइंट झाला, हा एक पॉइंट झाला, हे एकमेकांना काय करायचे, अटॅच. झाला कॉर्ड. झाली का तयार कॉर्ड आपली. हे आहे कोणती, विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे आपण सेंटरचा यूज केला का इथं, नाही, तरी सुद्धा आपण कॉर्ड काढू शकलो. इथं कॉर्ड काढले, पण कसला यूज केला होता आपण, सेंटरचा. या 2 मेथड कळेल सगळ्यांना, काही डाऊट राहील का? आणि एक लास्ट तिसरी एक मेथड आहे, ते आहे टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू सर्कल फ्रॉम पॉइंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे आता आपल्याला आउटसाइड, एका ट्रायंगलच्या आउटसाइडला एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्या पॉइंटहून आपल्याला काय करायचं आहे, टँजंट काढायचं. काय करायचं, त्या आउटसाइड पॉइंटहून काय करायचं आपल्याला, एक काय करायचं आहे, टँजंट काढायचं आहे. ह्या मेथड मध्ये आपल्याला 2 टँजंट मिळतात. किती मिळतात, 2. हे दोन्ही पण जे होते का, हे कसे बरं, ऑन द सर्कल होते. या दोन्ही डायग्राम कशा होते, टँजंट होते, पण कसे होते, ऑन द सर्कल पॉइंट. आता जो तिसरा असणार आहे का, हा आउटसाइड द सर्कल पॉइंट असणार आहे आणि त्याच्यावरून टँजंट काढायची. मग आता काय असेल बघा, एक लक्ष द्या. थर्ड, ही झालं फर्स्ट, ही झाली सेकंड मेथड. आता आपल्याला बघायची कोणती बरं, थर्ड मेथड. आता थर्ड मेथड म्हणजे पुन्हा तुम्हाला ते विचार सांगतील, ड्रॉ सर्कल ऑफ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर काय असेल तो. सपोज आपण म्हटलं काहीतरी 5 सेंटीमीटरचा काय केलं, एक रेडियसचा सर्कल काढला. ओके, इथपासून ही रेडियस किती असणार, सपोज 5 सेंटीमीटर असणार. आपल्याला पुढे सांगतील क्वेश्चन मध्ये, सेंटर पासून आउटसाइडला, हे किती सेंटीमीटर सांगितलं मी, 5. सेंटर पासून आउटसाइडला 7 सेंटीमीटर पर्यंत एक लाईन काढा. आता ही 7 सेंटीमीटर इथे येणार आहे, कारण की 5 चे ना फक्त, आणि हे टोटल काय येणार आहे बरं, 7 इथपर्यंत सांगते. आउटसाइड द सर्कल. आता सर्कलच्या बाहेर पॉइंट काढलाय आणि इथून आपल्याला टँजंट काढायचा. आणि टँजंट तर सर्कलला जॉईंट होतो. मग आता इथून आपल्याला सर्कलला जॉईन करायचंय. मग आता काय करायचं बघा, पुन्हा कंपास घ्यायचा आपलं. काय करायचं, कंपास. या कंपास मध्ये काय करायचं, ही जे काही डिस्टन्स दिले का, सेंटर ऑफ सर्कल अँड आउटसाइड द सर्कल पॉइंट, आउटसाइड द पॉइंट, ही डिस्टन्स जी आहे का, त्याचे एक्झॅक्टली 2 पार्ट करायचे. त्याला बायसेक्ट म्हणतो आपण. काय करायचं, बायसेक्ट. मग बायसेक्ट करायचं कर्कटक मध्ये काय करायचंय, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं थोडं, याच्यावर कंपास ठेवायची. इकडे एक अर्क मारा, इकडे एक अर्क मारा, इथं कंपास ठेवा, इकडे एक अर्क मारा, इकडे एक अर्क मारा, असं काहीतरी अर्क आहे. आणि ही लाईन सरळ स्ट्रेट काढायची. मला सांगा टँजंट झालाय का रे, नाही, हा टँजंटच नाही. ऍक्च्युअली टँजंट आपल्याला कुठून काढायचा आहे, ह्या पॉइंट पासून. टँजंट कुठून काढायचं आपल्याला, ह्या पॉइंट पासून. फक्त आता आपण काय काढलं रे, हे काय काढलं आपण, बायसेक्ट केलं. म्हणजे काय केलंय, ह्या डिस्टन्सचे 2 भाग केले. इथपर्यंत कळलं सगळ्यांना, काय डाऊट राहील. नेक्स्ट, आता पुन्हा आपल्याला कंपास घ्यायचं. ते कंपासचं जे चिचको होतो की आपल्याला इथं ठेवायचं, जिथं आपण बायसेक्ट केलाय तिथं ठेवायचं. आणि जी पेन्सिल आहे का ती इथं ठेवायची याच्यावरती. आणि काय करायचं, पूर्ण अशा प्रकारे असं एक सर्कल येईल का नाही रे, असं सर्कल याच्यावर ठेवलं, असं सर्कल येईल ना. मग हे कुठं जॉईन झाले रे, इथं. आणि हे कुठं जॉईन झाले रे, इथं जॉईन झालंय का. आणि हे जे आउटसाइड पॉइंट होतो तो याला काय करायचा, जोडायचा. झाली टँजंट तयार. ह्या 3 डायग्राम वर पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये 7 एक्झाम्पल डिपेंड आहेत. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. येईल का लक्षात आहे, नक्की एकदम. मग आता ह्या 3 डायग्राम आपल्याला काढायच्या. 4.2 चा आता आपल्याला पहिला क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन काय आपला, कंस्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ पॉइंट P and radius 3.2 at any point M on it. म्हणजे आपल्याला एक रेडियस दिलेली, त्या रेडियसहून काय काढायचं आपल्याला, सर्कल. काय काढायचं आहे, सर्कल. आणि त्या सर्कलच्या सेंटरच्या मदतीने आपल्याला काय काढायचं आहे, टँजंट. म्हणजे सिंपल मेथड एकदम, जी पहिली सांगितली तीच मेथड आहे ना.
त्या मेथडने आपल्याला काय करायचं आहे, फक्त कन्स्ट्रक्ट करायचं, काही लिहायचं काहीच नाही. टोटल दोन्ही प्रॅक्टिस काहीच तुम्हाला कॅल्क्युलेशन नाहीये, फक्त कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे. बरोबर. मग आता मी काय करतो बघा, पहिलं किती सेंटीमीटरचं रेडियस घ्यायला लावले आपल्याला, 3.2. मग आता आपल्याला कंपास मध्ये किती डिस्टन्स घ्यायचं आहे, 3. इकडे लक्ष द्या सर्वांनी, इकडे लक्ष द्या. 3.2 फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फर्स्ट क्वेश्चन. मग आता 3.2 नुसार मी काय केलं, एक इथं काय काढलं, सर्कल. हे जे डिस्टन्स आहे का सेंटर पासून तर याच्या सर्कल मध्ये रेडियस हे किती दिले आपल्याला, 3.2 सेंटीमीटर. बरोबर ना, हे दिले. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, जर याच्यावरती जर आपल्याला काय काढायचंय बरं, टँजंट काढायची, तर काय असते बरं नेक्स्ट स्टेप आपली, ही जी काही रेडियस दिली ही काय करायची असते, कंटिन्यू करायची असते, रे करायचा असतो. याचा काय करायचा असतो, रे. मग याचं मी काय केलं, कंटिन्यू काढली, थोडी जास्त मोठी काढली. अलग लक्षात मी काय बोललो, इथपर्यंत कळेल सर्वांना. नेक्स्ट आता काय करायचंय बघा, ह्या सेंटर पासून एवढं जे डिस्टन्स आहे का याच्यापेक्षा थोडं कमी डिस्टन्स घ्या कंपास मध्ये. मी पुन्हा सांगतो, फक्त रेडियसच आपल्याला ऍक्युरेट मापाचा आहे, बाकी काही ऍक्युरेट मापाचं नाहीये. बाकी सर्व आपण रॅन्डम घेऊ शकतो, पण डायग्राम मात्र ऍक्युरेट आली पाहिजे. मग आता मी सांगितलंय काही कंपास मध्ये 3 पॉईंट किती बरं, 2 आहे ना, त्यापेक्षा कमी घ्या, 2.5 घ्या, 1.5 घ्या, 2 घ्या, काही घ्या, थोडं कमी डिस्टन्स. एवढं असं घेतला, ते कंपास मध्ये घेतला, इथं ठेवला मी कंपास, एक इथं अर्क मारला आणि एक कुठं मारला बरं, इकडं अर्क मारला. कळलं काय केलं, नक्की. ओके. कंपासचा आता डिस्टन्स काय करायचं आपलं, वाढवायचं. वाढलं का डिस्टन्स, ओके. आता ह्या पॉइंटवर एक अर्क मारायचा आहे आणि सेम तो काय करायचा, खालून एक अर्क मारायचा आहे. आता इकडून ठेवायचा आहे, इथे एक अर्क मारायचा आहे आणि इथे एक अर्क मारायचा. कळलं. आणि हे दोन पॉइंट काय करायचे, एकमेकांनी हे दोन पॉइंट अटॅच करायचे. झाली का टेंजन तुमची तयार झाली, बस 2 मार्कांनी एवढंच. 2 मार्कला क्वेश्चन असेल, संपलं, एवढंच काढायचं. नाव देऊ शकतात, सेंटर असेल तर नेहमी किती द्या, ओ नाव द्या. याचं काहीतरी पी वगैरे देऊन टाका, काही हरकत नाही. याला काहीतरी तुम्ही कॉडला काही नाव दिलं तरी चालेल, एम अँड एन असं नाव दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, पण सेंटरला आणि ह्या पॉइंटला नेहमी नाव देत चालेल, काहीतरी एक नाव देऊन टाकायचं, काय फरक नाही पडत. पहिला क्वेश्चन कळाला सरांना, सिंपल आहे, काही डाऊट राहील. क्वेश्चन नंबर आता आपल्याला बघायचा आहे 2. सेकंड नंबर क्वेश्चन आपल्याला बघायचं. आता काही वॉर्निंग नाही देणार मी, आता डायरेक्ट काढून दिला. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय बघा, रीड करतो मी. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.5 सेंटीमीटर, 2.7 सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, एक सर्कल काढायचं आहे आणि त्याचं रेडियस किती घ्यायचं आहे, 2.7. मग आपण काय करायचं, कंपास मध्ये 2.7 घ्यायचं आणि त्याच्यापासून काय करायचं आपल्याला, सर्कल. हा किती आहे, 2.7 सेंटीमीटर. सेंटर याला काय म्हटलं आपण, ओ. नेक्स्ट पुढे काय, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट. म्हणजे आता ह्या सर्कल वरती कुठेतरी एका पॉइंटवर काय काढायचं आपल्याला, टँजंट काढायचं. एवढंच सांगितलंय. मग पुढे काढायचं तुम्ही याला इथं काढू झाला, काय हरकत नाही. याला पॉइंट काय म्हटलं मी, पी. पी ला टँजंट काढू. बाकी कसा काढायचं हे सांगितलंय का आपल्याला, नाही. आणि नाही सांगितलं आपण पहिलीच मेथड यूज करायची, दुसरी तिसरी काय गरज नाही यूज करायची, घ्यान त्यांची अवघड आहे. काहीच सांगितलं नसेल तर डायरेक्ट म्हटलंय ना, टँजंट वरती तुम्ही सर्कलवर टँजंट काढा, मग पहिलीच पद्धत यूज करत जा, दुसरी पद्धत यूज करायची गरज नाहीये. मग आता अशा वेळेस आपण काय करतो रे, ही जी काही लाईन आहे, हे जे डिस्टन्स हेच आपण काय करतो, एक्सटेंड करतो, म्हणजे याची रे मध्ये रूपांतर करतो. लाईनचं कन्वर्जन कशात करतो आपण, रे मध्ये. नेक्स्ट स्टेप काय बरं आठवते, काय करायचं, आर्क काढायची. मग याच्यापेक्षा काय करायचं, कमी डिस्टन्स घ्यायचं, इथं आपलं ते चिचको ठेवायचं, टोचायचं ते, आणि ते एक इकून अर्क काढायचं नाही, इकून अर्क काढायचा. हे अर्क सेम डिस्टन्स असणार आहे. सेकंड स्टेप कळाली सरांना. थर्ड स्टेप काय राहणार आहे आता, पुन्हा आता काय करायचं, कंपासचं डिस्टन्स वाढवायचं आणि ते वाढून एक इथं अर्क येणार आहे, याचा अर्क इथं येणार आहे, याचा अर्क इकडून येणार आहे, याचा अर्क इकडून असं येणार आहे. आणि नंतर पुन्हा एकमेकांना काय करायचं रे, जॉईन करायचे, डबल जॉईन. काय झाला, हा टँजंट तयार झाला. सिंपल आहे. नाव दिलं, नाव ओ आणि पी की एम एन काही पण द्या, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड क्वेश्चन कळाला, फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं, बाकी काही वेगळं करायचं नाही. सेकंड कळेल सरांना, काही डाऊट राहील का, एकदम काही डाऊट नाही, बरी झाली आहे.
आता कोणता क्वेश्चन बघायचा आपल्याला? थर्ड वाला क्वेश्चन बघायचा. श्रद्धा प्रॅक्टिस सेट लिहिला का 4.1 सर्व? ओके व्हेरी गुड. उभेच निवांत. आता आपल्याला नाही बसायच नाही बाबा, उभं राहायचं. मी उभा आहे ना, मग सरेच उभे. तुम्हाला शिक्षा अशातला भाग नाही बरं का पोरांनो, शिक्षापेक्षा काही नाहीये. मी उभा आहे म्हणून तुम्ही उभे, बाकी काही नाही. मला बसायला आहे का? मी उभा आहे आल्यापासून, तुम्हाला उभं राहायचं काय एवढं, असं काय विशेष काय त्याच्यात? बरं बघा, तुम्ही अभ्यास नाही केला म्हणून उभे, मी करून पण उभायचे. अवघड झाला की तुम्ही अभ्यास केला म्हणून उभे, आणि मी एवढा चांगला अभ्यास करतो, थोडंफार मला येतं तरी मी उभायचे. बसायलाच काय. आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे 3. क्वेश्चन नंबर काय बघायचा आहे? 3. त्याचे बुक्का घाल जोरात नाही म्हणून, पण आवाज आला पाहिजे ना, आवाज घुमला पाहिजे. नाही तर मग तुला माहिती रिव्हर्स होईल. ते एवढा नाही आला पण जाऊ दे. चला आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला? 3. काय क्वेश्चन आहे तुमच्या समोर आहे बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. एक आपल्याला सर्कल काढायचं आहे ज्याची रेडियस किती बरं? 3.6 सेंटीमीटर. मग हे काय आपली 3.6 सेंटीमीटर रेडियसचा काय काढलाय मी? सर्कल काढलाय. इथपर्यंत काल एवढं सांगितलं, एवढं आपण केलं. सेकंड काय बघा, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युजिंग सेंटर. म्हणजे आता आपल्याला सेंटरचा यूज करायचा आहे का रे? नाही. म्हणजे कोणती मेथड यूज करावी लागेल आपल्याला? सेकंड वाली. व्हेरी गुड. कोणती मेथड यूज करायची? सेकंड वाली. म्हणजे आता ही कंटिन्यू करून चालेल का आपल्याला? नाही. मग सेकंड म्हणजे आता सेंटरचा यूज करायचा नाहीये, तरी सुद्धा कुठे काढायची आपल्याला? सर्कलला जॉईन करून काढायची. मग सेकंड मेथड यूज करायची. आणि सेकंड मेथड यूज करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं बरं? सर्कल वरती कुठेतरी एक काय घेऊन टाका, एक पॉइंट घेऊन टाका. सपोज याला मी पॉइंट म्हटलं काहीतरी ए. लक्षात, याला काय म्हणायचं? ए. सेंटरचं युजच करायचं नाही तर ओ बी काही लिहायचीच गरज नाही. युजच नाही करायचं, काहीच लिहायचं नाही. त्यानंतर मी काय म्हटलं, सेंटरचा यूज करायचं नाही तर तो ओ किंवा काही डॉट वगैरे काही लिहायचा नाहीये. मी एक पॉइंट घेतला कुठेतरी ए. सेकंड स्टेप काय सांगितली रे तुम्हाला? क्वाड काढायची. ड्रॉ क्वाड फ्रॉम ए. ए पासून कुठे एक क्वाड काढा, काही प्रॉब्लेम नाही. याला नाव दिलं मी सपोज काहीतरी बी. म्हणजे आपली ए बी काय झालेले? काय झाली? क्वाड झाली. बरोबर. ह्या क्वाड पासून आपल्याला काय करायचंय? इन्स्क्राइब ट्रायंगल काढायचा असतो. थर्ड स्टेप काय आपली? इन्स्क्राइब ट्रायंगल. इन्स्क्राइब ट्रायंगल काढण्यासाठी कुठेतरी पुन्हा अजून एक पॉइंट घ्यावा लागेल ना आपल्याला. मग हा घेतला मी सपोज सी पॉइंट, आणि हे एकमेकांना काय करायचे? अटॅच. झालं का इन्स्क्राइब ट्रायंगल? थर्ड स्टेप कळाली सर्वांना? काही डाऊट राहील का? नाही. इथपर्यंत. आता काय करायचं? लक्ष द्या. फोर्थ स्टेप काय? पुन्हा आपलं कंपास घ्यायचं. कंपास मध्ये असं काहीतरी थोडं एवढं असं डिस्टन्स घ्या, निम्म्यापेक्षा कमी घ्या डिस्टन्स. निम्म्यापेक्षा काय करा? कमी डिस्टन्स घ्या. सी वरती चिचकोट टोचून द्यायचं, आणि आपली जी पेन्सिल आहे का, त्या पेन्सिलने काय करायचं? कर्व काढायचं. ही झाली चौथी स्टेप. कळाली? चौथी स्टेप काय? पाचवी स्टेप, डिस्टन्स अजून काही चेंज करायचं नाही, जे आहे तेच डिस्टन्स. अजून डिस्टन्स काही सर्कल कंपासचं चेंज करायचं नाहीये. आणि सुरुवातीचा पॉईंट कुठं होता आपला? ए पॉईंट होता ना, त्याच्यावर ठेवायचं. आणि पुन्हा काय करायचं? एक मोठा अर्क काढायचा, तो सर्कलच्या थोडा जास्त बाहेर दे, इथं अर्क काढायचं. लक्षात आलं काय बोललो मी? पाचवी स्टेप कळाली सरांना? आता सहावी स्टेप काय? हे जेवढं अंतर आहे का, पुन्हा कंपास मध्ये हे अंतर आपल्याला मोजायचं. कंपास मध्ये डिस्टन्स मोजायचं, आणि हे डिस्टन्स जे चिचकोट इथं ठेवायचं. कुठं? ह्या इन्स्क्राइब ट्रायंगल वरती ठेवायचं, ह्या पॉइंट वरती ठेवायचं. आणि ती पेन्सिल जिथं पोहोचेल का तिथं अर्क मारायचं. इथं कुठेतरी अर्किंग नाही त्याला. बघा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. आणि मग आता आपल्याला टँजंट काढण्यासाठी दोन पॉइंट लागतात. एक पॉइंट हा मिळाला, आणि ऑलरेडी आपल्याला एक पॉइंट होता. हे दोघं एकमेकांना काय करायचे? जॉईन करायचे. काय करायचे? एकमेकांना जॉईन. याच्यापासून काय नाही आपलं टँजंट तयार होणार आहे. झालं, एवढंच करायचं. कळालं का थर्ड एक्झाम्पल? दुसरं काय करायचं नाही. थर्ड एक्झाम्पल कळालं सर्वांना?
काही डाऊट राहील? नक्की सरळ उभे राहा, सरळ मस्त पैकी टाईट उभं राहायचं. एक फ्रेश वाटतं, एकदम भारी वाटतं. मी शिक्षा करणं बंद केलेलं आहे. मी कोणाला काही म्हटलं का अजून? फक्त म्हटलं वया दाखवा, उभे राहा, वयाने दाखवलाय. माझं लेक्चर चालू आहे, मी काही कोणाला काही म्हणत नाही. एक्झाम्पल नंबर 4 आपण बघूया. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं? सर्कल काढायचं ज्याचं रेडियस किती दिलेलं आहे आपल्याला? 3.3 सेंटीमीटर. चला एक आपण काय केलं, पुन्हा एक सर्कल काढलं. याची रेडियस किती बरं? 3.3. ओके, जे आपल्याला दिलं ते आपण काढलं. नेक्स्ट काय बघा. ड्रॉ अ क्वाड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. लक्ष द्या इकडे काय बघा. आपण जी रेडियस काढली होती ती किती सेंटीमीटरची होती? 3.3 सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स किती होतं रे? 3.3 सेंटीमीटर. बरोबर का नाही? सपोज याला सेंट्रल मी ओ म्हटलं आणि डिस्टन्स किती? 3.3. नेक्स्ट काय सांगितलंय आपल्याला? ड्रॉ अ क्वाड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. मला सांगा, मला क्वाड काढायची 6.6 सेंटीमीटर. कुठं काढू रे? मी कुठं काढू शकतो? ही व्हेरी गुड, वाह छान, एकदम भारी. एक्झॅक्टली मी इकडे अपोजिटला जर अजून काढली म्हणजे कुठे काढू शकतो? अशी काढा, काही प्रॉब्लेम नाही बरं का. अशी काढा, अशी काढा, कशी काढा. पण जनरल आता मी अशी काढतो जे आपल्याला थोडं योग्य दिसेल थोडं. मग मी जर ह्या सेंटर बघा, हा 3.3 आहे, मग हा सुद्धा किती असेल? मग टोटल किती येणार आहे? मग क्वाड आपल्या 6.6 सांगितली. आणि मी मग शिकत बोललो होतो, क्वाड हा काय असू शकतो? डायमीटर सुद्धा असू शकतो. बघा हा डायमीटर आहे, पण ह्या डायमीटरला काय म्हटलं इथं? क्वाड. इन सर्कल लॉंगेस्ट क्वाड इज कॉल्ड डायमीटर. म्हणजे सर्कल म्हणजे सर्वात मोठी जी क्वाड असते का त्यालाच आपण काय म्हणतो? डायमीटर. मग याला नाव काय दिलं रे? पी ए अँड क्यू. याला इकडून म्हटलं पी, याला इकडून काय म्हटलं मी? क्वाड झाली ना आपली पी क्यू. झाली का नाही क्वाड? जे दिलं ते आपण फक्त ड्रॉ करतोय. नेक्स्ट काय आपलं? ड्रॉ टँजंट टू द सर्कल ऍट पॉइंट पी अँड ऍट पॉइंट क्यू. ओके, बघा आता काय म्हटलंय. ह्या सर्कलला जे पी पॉइंट आणि क्यू पॉइंट आहे का, ह्या दोघांना पण काय काढायचे रे? टँजंट काढायचे. काय काढायचे? टँजंट. राईट युअर ऑन डिस्क्रिप्शन. इथं आपल्याला काय काढायचं? फक्त टँजंट काढायचं. मग आता एक टँजंट कोणाला काढायचं आहे? पी ला. आणि एक टँजंट कोणाला काढायचं आहे? म्हणजे किती टँजंट काढायची? आपल्याला 2 टँजंट काढायचे. कसे काढायचे काही सांगितलंय का? युजिंग सेंटर, नॉट विदाउट युजिंग सेंटर, असं काही म्हटलंय का? नाही. असं काहीच म्हटलेलं नसेल तर नेहमी सेंटरचा यूज करायचा. नेहमी काय करायचं? सेंटरचा. मग आपण फर्स्ट आणि सेकंड जसे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तसंच इथं करायचंय. फक्त इथं 2 वेळेस करायचंय. किती वेळेस करायचंय? 2 वेळेस. मग आता काय करायचंय बघा. ही लाईन पुन्हा काय करायला लावली तुम्हाला मी? एक्सटेंड करायला लावली. म्हणजे लाईनचं कन्वर्जन कशात केलं मी? रे मध्ये. लक्षात आलं मी काय बोललो? सेम इकडे सुद्धा ही काय करायची आपल्याला? एक्सटेंड करायची. लक्षात? आता आपलं काय घ्यायचं? कंपास. कंपास मध्ये आपली पेन्सिल लावा आणि ह्या डिस्टन्स पेक्षा कमी डिस्टन्स एवढं घ्या आणि कर्कटकचं टोक याच्यावर ठेवा. कंपासचं एक अर्क इकडं काढा, एक अर्क इकडं काढा. सेम डिस्टन्स घ्या. एक अर्क इकडून काढा, एक अर्क इकडून काढा. हे 2 अर्क कोणासाठी बरं? फॉर टँजंट थ्रू गोइंग थ्रू क्यू. आणि हे 2 अर्क कोणासाठी आहे? पी साठी. आता आपण पहिले क्यूचं सर्व फिनिश करू. काय मग आपल्या कर्कटक मध्ये जे मगाशी डिस्टन्स होतं त्याच्याशी काय करा? थोडं वाढवा, जास्त करा. आणि एक कंपासचं टोक इकडे ठेवा, इकडे एक अर्क काढा आणि तो सेम इकडून एक काढा. बरोबर ना? इकडे ठेवा, इकडून एक अर्क काढा, इकडून एक अर्क काढा आणि हे एकमेकांना काय करा? अटॅच करून टाकायचं कुठेतरी येईल. हा झाला आपला टँजंट. कोणाला झाला? हा क्यू ला. लक्षात येईल? आता कोणाला टँजंट काढायचं आपल्याला? पुन्हा ते डिस्टन्स काय हरकत नाही. पुन्हा कर्कटक इथं ठेवा, इथे एक अर्क काढा, इकडून एक अर्क काढा, इथं ठेवा, इकडून एक अर्क काढा, इकडून एक अर्क काढा आणि हे एकमेकांना काय करा? असे अटॅच. झाले का 2 टँजंट? झाले. बस संपलं क्वेश्चन. 4th क्वेश्चन आपल्या इथं कम्प्लीट झालं. काय डाऊट राहील का 4th क्वेश्चन मध्ये? नक्की काही प्रॉब्लेम? 4th मध्ये काहीच नाही. युअर ऑब्झर्वेशन
अबाउट द टेंजंट. आता काय ऑब्झर्वेशन होतं याच्यात, काय दिसतंय तुम्हाला? बघा इथं दिलंय ओ, बघा आपल्या रेडियस दिली, काय दिली रेडियस, रेडियस काय बरोबर ओ क्यू आहे, बरोबर ना? काय दिले ओ क्यू इज इक्वल टू किती आहे 3.3 सेंटीमीटर. आणि अजून एक रेडियस आहे, कोणती रेडियस आहे रे? रेडियसला आपण काय म्हटलंय ओ पी, पण रेडियस आहे ती सुद्धा किती रे 3.3 सेंटीमीटर. आता एक महत्वाची गोष्ट आपलं ऑब्झर्वेशन दिसलं, कोणतं ऑब्झर्वेशन दिसलं का ह्या दोन रेडियस पासून क्वाड तयार झाली आणि ती क्वाड कोण आहे डायमीटर आहे. हेच एक आपल्याला ऑब्झर्वेशन दिसलं, म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर रेडियस सॉरी देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू काय असतो बरं रेडियस इंटू 2 असतो. रेडियस इंटू काय असतो 2. मग आपली रेडियस काय रे 3.3 इंटू काय आहे 2 आणि 3.3 इंटू 2 काय आहे रे 6.6 आणि डायमीटर काय आलाय आपल्या इथं 6.6 आणि ह्या डायमीटरला तिथं काय म्हटलंय देअरफॉर आणि इथं काय म्हटलं आपल्याला क्वाड किती रे आपली इथं 6.6 सेंटीमीटर आणि हे काय रे आपल्याला गिवन आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो क्वाड पण 6.6 आहे, डायमीटर बी 6.6 आहे, म्हणून इन गिवन कंस्ट्रक्शन क्वाड इज इक्वल टू काय आहे डायमीटर. क्वाड इज इक्वल टू डायमीटर. हे काय आपलं ऑब्झर्वेशन. अलग लक्षात ऑब्झर्वेशन लिहायला आपण ऑब्झर्वेशन लिहून टाकलं, कळालं का? इधर डायमीटर आणि क्वाड काय इक्वल, हेच ऑब्झर्वेशन, बाकी काय ऑब्झर्वेशन नाही त्याच्यामध्ये काय. एक लक्षात नक्की एकदम. बघा आपला 5वा क्वेश्चन आहे, मला भटकायचं नाही विषय, फक्त काय ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. काय करायचं रे आपल्याला एक सर्कल काढायचं. किती तिची रेडियस 3.4 सेंटीमीटर. काढलं ओके. नेक्स्ट ड्रॉ अ क्वाड MN of length 5.7 सेंटीमीटर. आता रेडियस किती दिली रे आपल्याला, ही रेडियस किती आहे 3. आणि 3.4 च्या 2 टाइम्स मध्ये तर काय होईल 6.8. 6.8 आहे का ही नाहीये. 5 पॉइंट काय रे 7 म्हणजे याचा अर्थ बाजूला काढा. एक लक्ष द्या, आता आपले क्वाड काढायची ज्याचं डिस्टन्स किती घ्यायचं बरं आपल्याला 5.7. क्वाडचं डिस्टन्स किती आहे 5.7. आता काय करायचं आपली स्केल गेज पट्टी गेज आणि ती पट्टी इथं ठेवायची कुठतरी. 1 इथं कुठेतरी आला पाहिजे. पॉईंट देऊन टाका वाटलं, चला इथं काहीतरी याला एक पॉईंट देऊन टाका. एका क्वाडच्या एका पॉईंटला काय म्हटलं यांनी, काय म्हटले इकडे आपण एन म्हणू, चला काय म्हणू वाटलं सही एम एन म्हटलंय ना क्वाडला, इकडे एम म्हणू तिकडे काहीतरी एन म्हणू. पण ह्या एन पासून एम हा किती डिस्टन्स आला पाहिजे रे 5.7 सेंटीमीटर. येईल का लक्षात. इथं 1 घ्यायची आणि आपले 5.7 कुठेतरी इथं काय करायची मॅच करायची. मग ती कुठेतरी इथे येणार आहे आणि ही क्वाड काय करून घ्यायची ड्रॉ करायची. किती बरं 5.7 सेंटीमीटर. झाले का क्वाड आपली तयार. क्वाड तयार झाली. नेक्स्ट पुढं काय हो बाबड्या पुढे पण घेऊ शकतो ना. इकडे इथं एन घेतला इथं पण एन पुढे घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मी आधीच सांगितलं क्वाड टेंजंट कुठेही घेऊ शकतो. मी इथंच काढतो प्रत्येक कारण की ते आपल्याला सुटेबल ठरतं. इकडून काढलं तर मग आपल्याला ते पुन्हा कर्कट फिरायला जड जातं. म्हणून इकडे काढू शकतात, इथे काढू शकतात, इथे काढू शकतात, कुठे काढू शकतात, नो प्रॉब्लेम. क्वाड इथं काढली कुठे फिरू शकतात क्वाड, काही प्रॉब्लेम नाही. फक्त डिस्टन्स किती पाहिजे आता क्वाडचं. आतापर्यंत आपण जेवढा क्वाड काढत होते सर्व रॅन्डम काढत होतो, बट आपल्या इथे क्वाडचं काय दिलेलं आहे आता डिस्टन्स, जे दिले ते आपल्याला काढायचं. अलग लक्षात इथपर्यंत कळेल. आणि असे प्रश्न असेल तर विचारत चाला. नेक्स्ट पुढे काय सांगितलं आपल्याला, कंस्ट्रक्ट टँजंट ऍट पॉइंट M and N टू सर्कल. म्हणजे हा पॉइंट कोणता होता आपला M आणि हा पॉइंट काय N. आणि आपल्याला काय सांगितलंय ह्या N ला आणि ह्या M ला काय काढायला लावली आहे टँजंट. कशी काढायची सांगितली का. मग आपण कशी काढू शकतो फ्रॉम सेंटरवरून काढू शकतो. कशी काढू शकतो सेंटर. बट आधी लक्ष द्या कसं आहे. मग मला सांगा ही काय बरं आपली सेंटर, आपण सेंटरच्या मेथडने काढू शकतो. कोणाच्या मेथडने सेंटरच्या. मग हा सेंटर पासून काय करा अशा प्रकारे एक रे काढून घेतली. पुन्हा या सेंटर पासून एन ला
जॉईंट होणारे एक रे काढून घेतले. आता काय करायचं आपल्याला या दोन्ही रेचं समान भाग करायचे सेंटर पासून. आता काय करा, आपल्या कंपास मध्ये याच्यापेक्षा थोडं कमी डिस्टन्स घ्या. कोणापेक्षा? रेडियस पेक्षा. इथपर्यंत कळालं ना सर्वांना? नक्की ना? काही डाऊट? बोल ना. रेडियस पासून ही रेडियस कंटिन्यू चालेल ना. आता ही क्वाड इथं काढली मी ना, ही क्वाड इथं काढली सपोज फॉर एक्झाम्पल, ही क्वाड कुठं काढली मी? इथं काढली. तर मग तुम्हाला ही सेंटर कुठून न्यायचं? इथपासून न्यायचं. आलं का लक्षात? मी क्वाडला टिकूनच गेले पाहिजे ना, तरच ते आपण काय करू शकतो, म्हणजे सॉरी क्वाडला टिकून गेलं तर टेन्शन काढू शकतो, तशी नाही काढू शकत आपण. ध्यानात येईल का? आधी काही नाही काढली तर सांगतो. इथपर्यंत काढलं सरांना. आपण काय केलं? सेंटर काढलं, क्वाड काढला, माप दिलं, त्या मेजरमेंटनी काढलं. त्याच्यानंतर आपण काय केलं? एक रे काढले जे सेंटर पासून स्टार्ट होतात आणि कुठून जातात रे? एम अँड एन पॉइंट मधून जातात. इथपर्यंत कळालं? ओके. आता आपल्या कंपास मध्ये ह्या रेडियस पेक्षा थोडं कमी डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे सपोज मी एवढं डिस्टन्स घेतलं, मी एवढं डिस्टन्स घेतलं, इथं ते खुचून दिलं कंपास, इथे एक अर्क केला, इकडून एक कर्क केला, बरोबर ना? सेम इकडून ठेवला, इथे एक अर्क केला, इथे एक अर्क केला. इथपर्यंत कळालं सरांना? काय डाऊट राहील? नाही. आता कंपासचं पुन्हा डिस्टन्स वाढवायचं. सेम पहिले आणि सेकंड एक्झाम्पल सारखं आहे. डिस्टन्स वाढवायचं, इथं ठेवा, इथे एक अर्क येणार आहे आणि याचा इकडून ठेवला, इकडून एक अर्क येणार आहे, याचा इकडून एक अर्क येणार आहे, याने याचा इकडून एक काहीतरी अर्क येणार आहे आणि हे एकमेकांना काय करायचे? काहीतरी अटॅच करून टाकायचे. झाली आपली टेंजन. कोणाला टेंजन झाली? एन ला. आता कोणाला टेंजन काढायची आपल्याला? एम ला. पुन्हा डिस्टन्स जास्त घ्या, म्हणजे जे घेतलं होतं घेतलं ते चालेल. पुन्हा इथून इथे एक अर्क काढला, याच्यावरून पुन्हा इथे एक अर्क काढला, इथून इथे एक अर्क काढला आणि याच्यावरून पुन्हा इथे एक अर्क काढला, बरोबर का रे? आधी एकमेकांना काय करायचे? अटॅच. झालं का? दोन टेंजन तयार. आणि ह्या दोन टेंजन कुठंतरी काय करणार आहे? बायसेक्ट करणार आहे. काय करणार आहे? बायसेक्ट. बघा लक्षात ठेवा, डायमीटर पेक्षा लहान कॉर्ड असेल आणि त्याच्यापासून जर दोन टँजंट काढल्या तर ह्या नेहमी एकमेकांना कुठं तरी इंटरसेक्ट करतात. म्हणजे करतातच, इथे इंटरसेक्ट करणारच. कशापेक्षा लहान असली क्वाड? डायमीटर पेक्षा लहान जर क्वाड असेल आणि त्याला जर आपल्याला टँजंट काढायचे असेल तर त्या टँजंट कुठं ना कुठं आउटसाइड सेंटरला मिळतात. आउटसाइड म्हणजे बाहेर, बाहेर कुठं ना कुठं मिळतातच. लक्षात येईल काही? नक्की. 5th नंबरची क्वेश्चन कळाला सर्वांना? काही डाऊट राहील 5th ला? नाही. आता क्वेश्चन नंबर कोणता घेणार आपण? 6. क्वेश्चन नंबर बघूया आता आपण 6 क्वेश्चन काय सांगतो बघा. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 सेंटीमीटर. पुन्हा काय काढायला लावले आपल्याला? एक सर्कल. किती रेडियस घ्यायला लावले बरं आपल्याला? 3.4 सेंटीमीटर. विथ सेंटर काय म्हटलं त्याला? नाव काय दिलंय? सेंटर विथ P. P नाव दिलंय. काय नाव दिलंय? P. इथपर्यंत काय आलं? हे डिस्टन्स किती रे? 3.4 सेंटीमीटर, बरोबर? इथपर्यंत काढायला लावलं, केलं आपण. नेक्स्ट काय आपण बघू. Take point Q at a distance 5.5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर. हे सेंटर पासून 5.5 सेंटीमीटरला काय करायचं? एक डिस्टन्स पॉइंट घ्यायला लावलाय, बरोबर ना? सेंटर पासून 5.5 सेंटीमीटर वरती काय घ्यायला लावलंय? एक पॉइंट. याच्यावरच काढा म्हणजे दिसायला थोडं बरं वाटेल. पुढे काढलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण याच्यावर काढलेलं असं गडबड नाही दिसणार, गोंधळ नाही म्हणा. मग आता काय करायचं? 1 इथं ठेवा आणि स्केल कुठून आणायची आपल्याला? 5.5, बरोबर ना? 5.5. मग साहजिक मी असं म्हणू शकतो ना, हे जर 3.4 आहे तर बहुतेक ह्या P पासून 5.5 बहुतेक इथं कुठतरी असेल, बरोबर का नाही? हे टोटल काय झालं रे? 5.5 सेंटीमीटर. याला काही नाव दिलंय का आपल्याला? नाव दिलंय का काही? काही नाव? क्यू नाव दिलंय ना रे? क्यू दिलंय ना. हा क्यू पॉइंट सेंटर पासून किती डिस्टन्स वर घ्यायला लावलाय? 5.5 सेंटीमीटर. घेतला का आपण? सेकंड स्टेप झाली, जे सांगितले झालं. नेक्स्ट काय पुढं? कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट Q. आता ही भारी. हा ती थर्ड स्टेप आहे आपली.
थर्ड तुम्हाला मी समजून सांगितले आठवतं का? सर्कलच्या बाहेर पॉइंटला जर टँजंट काढायला लावला असेल तर थर्ड ही मेथड आहे आपली. मग आता आपल्याला आउटसाइड सेंटर दिलाय ना, आउटसाइड पॉइंट दिलाय ना आपल्याला, आणि ह्या पॉइंट पासून काय काढायचे आहे? टँजंट. सर्कलच्या आउटसाइड पॉइंट पासून जर टँजंट काढायला लावली तर त्या नेहमीच दोन येतात. नेहमीच दोन येतात. दोनपेक्षा जास्त पण नाही, दोनपेक्षा कमी पण नाही, नेहमी दोन. का? बघा ना, क्यू पासून मला जर या सर्कलला टँजंट काढायची तर ती अशी येणार आहे आणि दुसरी कुठे येणार आहे? अशी येणार आहे. याच्यापेक्षा जास्त येऊ शकते का? नाही. हे कधी कधी तुम्ही जेव्हा सीईटी वगैरे देणार 11वी 12वी सायन्स नंतर सीईटी देतात किंवा वेगळ्या प्रकारे सीईटी असं इंजिनिअरिंगच्या वगैरे, तर हे क्वेश्चन असतात तुम्हाला. त्या सेंटरच्या आउटसाइडला जर एक पॉइंट काढला आणि त्या पॉइंटवरून जर आपल्याला जर त्या पॉइंट पासून आपल्याला टँजंट काढायचे असेल तर किती टँजंट तयार होतील? मग ऑप्शन असतात 0, 1, 2, 3, 4 असे काही ऑप्शन असतात. त्याचा आन्सर काढा ना तुमचं आलं 2. दोन येतात नेहमी. बरं, मग आता हे आपल्याला काय काढायचं आहे? टँजंट काढायचं. मग आता कशा काढायच्या लक्षात घ्यायचं. बरं, मला सांग, ही डिस्टन्स छोटं आहे का हे डिस्टन्स छोटं आहे रे? आउटसाइडला डिस्टन्स छोटा असणार आहे, कारण की टोटल 5.5 आणि त्यातले 3 पॉईंट किती? बरं, म्हणजे साहजिक थोडं छोटं असणार आहे ना, याचा काही विचार करायचा नाहीये. पुन्हा आपलं काय काढायचं? हत्यार. काय? कंपास. काढली कंपास. आता कंपास मध्ये काय करायचं बाबड्यांनो? ह्या पी पासून थोडं निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या. निम्म्यापेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा म्हणजे 4, 4.5 वगैरे घ्या, काही पण घ्या, निम्म्यापेक्षा जास्त घ्या. इथपर्यंत घेतला. मग काय करायचा? एक अर्क इकडं, एक अर्क इकडं. सेम इथं ठेवा, एक अर्क इथं, एक अर्क इथं काढायचं. आणि हे एकमेकांना काय करायचे? जॉईंट. एकमेकांना काय करायची? इथं जॉईंट करायची. हा टँजंट आहे का रे? हा टँजंट आहे का? हा टँजंट असूच शकत नाही, कारण की आपल्याला टँजंट सांगितलंच नाही. टँजंट कुठून सांगितलं आपल्याला? क्यू मधून. बरोबर का नाही? क्यू मधून सांगितलं ना आपल्याला टँजंट. हा टँजंट नाहीच आहे. बरं, ही झाली आपली थर्ड स्टेप. आता फोर्थ स्टेप काय? जिथे एकमेकांना अटॅच झाले, बघ हे अटॅच झाले याचा अर्थ इकडचं डिस्टन्स आणि इकडचं डिस्टन्स कसं असणार आहे रे? कारण की आपण ह्या डिस्टन्स एक्झॅक्टली 2 पार्ट केले ना, म्हणजे 2 असणार आहे. इथपर्यंत कळलं सरांना? काही डाऊट राहील का? आता काय करायचं? आपलं कंपास घ्यायचं. पुन्हा काय घ्यायचं? कंपास. कंपास मध्ये काय करायचं? चिचको टोक इथं ठेवायचं आणि बाकीचं इथं ठेवायचं. कशावर? सेंटरवरती. आणि सेंटरवर ठेवल्यानंतर त्याचा काय करायचा? सर्कल. ऍक्च्युअली क्वेश्चन मध्ये सांगतात का टोटल सर्कल काढा, पण एवढं सर्कल टोटल काढायची गरज नाही, भंगार दिसतं. त्यापेक्षा काय करायचं? इथं ते चिचको ठेवायचं आणि काय करा? असं एक सर्कल इथं ठेवायचं, इथं एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि याचा काय काढायचं? इथं असा सर्कल काढायचं. असं काहीतरी सर्कल येतो. कळालं काय बोललो मी? पुढे ठेवायचं आपल्याला मिड पॉइंट ऑफ दिस लाईन, पीक्यू. मिड पॉइंट ऑफ पीक्यू वर ठेवायचं आणि त्याचं काय करायचं? सर्कल. थोडा सर्कल मोठा काढा. अशा बघा, थोडा काय करा? सर्कल थोडा मोठा काढा. मग मला सांगा, इथे एक अटॅच पॉइंट आहे आणि इथे एक अटॅच पॉइंट आहे का रे? आणि ह्या अटॅच पॉइंटलाच आपल्याला टँजंट काढायचा आहे. मग तो टँजंट सुरुवात कुठून व्हायला सांगितली त्यांनी? क्यू पासून. मग क्यू पासून तो काय येणार आहे? टँजंट. झाले 2 टँजंट. कळालं का? नक्की का? काय डाऊट? काय डाऊट असेल तर विचारा अजून आहे. म्हणजे बसेल आणि उभे दोघं विचारू शकतात, डाऊटला नाही. बाकी होमवर्कला फक्त बसलेले विचारतील, उभेचा काही प्रश्न नाही. काही डाऊट आहे का? डाऊट किती वेळा? हा 6 ला. काही डाऊट आहे का? नाही. क्वेश्चन नंबर बघायचा आपल्याला 7. रीड करतो काय? ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कंपास. कंपास मध्ये किती डिस्टन्स घ्यायचं? 4.1 सेंटीमीटर. आणि त्याला काय करायचं? असा सर्कल काढायचा. असा सर्कल काढायचा. ओके. मग हा काय काढलं मी? असं इथं सर्कल काढलं. सर्कल किती याचं डिस्टन्स? 4.1. वा मस्त. 4.1. वा, थोडा इकडे झाला का रे? इकडे काढ. मस्त दिसत. 4.1. आता नेक्स्ट काय करायचंय? पुढे काय आपल्याला? कंस्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ऍट अ डिस्टन्स 7.3 फ्रॉम द सेंटर. अच्छा,
म्हणजे आता पुन्हा काय सांगितलं, सेम क्वेश्चन पहिल्यासारखाच. आता मला एक सांगा बरं, ही डिस्टन्स किती रे? ही डिस्टन्स 4.1 सेंटीमीटर, बरोबर का नाही? पण त्यांनी काय सांगितलं, टँजंट काढायचे, पण कुठं काढायचे? सेंटर पासून त्याचं डिस्टन्स किती असलं पाहिजे? 7.3. मग आता काय करायचं, पिन्स आपल्या स्केल मध्ये इथं 1 ठेवायचं, 0 ठेवायचा, आणि इथून किती घ्यायचं बरं आपल्याला डिस्टन्स? 7.3 सेंटीमीटर. याला काय नाव दिले का बाबड्यांनो? याला नाव काहीच नाही, आपल्या मनाने नाव दे. याला काय म्हणा? ओ. याला काय म्हणा वाटलं सर? पी. आणि इथं अटॅच झाले, याला नाव द्या, नका देऊ, काही फरक नाही पडत, काय हरकत नाही. इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? नक्की. आता नेक्स्ट सेम पहिल्यासारखंच आहे. हे डिस्टन्स मोठं आहे कोणापेक्षा? याच्यापेक्षा. म्हणजे याचा जर आपण ह्या टोटल पी क्यू चे जर 2 पार्ट केले, म्हणजे बायसेक्ट केले, तर साहजिक ती इथं कुठेतरी येणार आहे, म्हणजे आपली लाईन पुन्हा इथं कुठेतरी येणार आहे. आले लक्षात? मग आपल्याला तेच करायचंय. पुन्हा काय घ्या आपलं कंपास. मग कंपास मध्ये काय करा, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. घेतलं का? नाही घेतलं अजून? ते घ्यायपेक्षा हा बरं, निम्म्यापेक्षा काय करा, जास्त डिस्टन्स घ्या, आणि ते काय करा, इकून एक अर्क काढायचा आहे, आणि इकून पुन्हा तोच अर्क काढायचा आहे. इथंच ठेवा, इथे एक अर्क काढा, इथे एक अर्क काढा. काढला की 2 अर्क. हे अर्क 2 कायसाठी काढतो आपण? ह्या डिस्टन्स किंवा ह्या लाईनचं काय करायचे? बायसेक्ट करायचे, का 2 सेम पार्ट बनवायचे. हे एकमेकांना काय करायचं? इथं जॉईन करून टाकायचे. पण ही क्वाड एक आपली नाही, क्वाड आपल्याला ह्या पी पासून काढायची, आउटसाइड द सेंटर म्हटलेलं आहे. मग आता पुन्हा याच्यापासून क्वाड काढायचं. तुम्हाला मी काय सांगितलं? आपलं जे कर्कट काढायचं, काय काढायचे? म्हणजे कंपास काढायची. आणि काय करायची? आता कुठं सेंटर ठेवायचं आपलं? ते चिचको इथं ठेवायचं, हे चिचको इथं ठेवायचं, आणि एवढं डिस्टन्स घ्यायचं, एवढं हे डिस्टन्स घ्यायचं, तसंच अर्क मारून द्यायचा. म्हणजे असा अर्क म्हणजे काय? असा अर्धचंद्र मारून द्यायचं. अलग लक्षात आलं? हा काय केला? अर्धचंद्र मारला. मग इथं हा एक पॉइंट आहे, थोडा बाहेर काढायचा, हा बी थोडा बाहेर काढा, हा एक पॉइंट आहे, आणि हे पॉइंट कोणाला जॉईन करायचे आपल्याला? आउटसाइड द सेंटर, म्हणजे पी ला. मग हे पी ला काय करायचे? जॉईंट. झाले का आपले 2 टँजंट? काही डाऊट राहील का याच्यामध्ये? अजून काही एक्झाम्पल घेऊ का? 2-4 एखाद 2 घेतो, एक्स्ट्रा घेऊ का? 1-2. अशा प्रकारे आपला ह्या चॅप्टर मधला कोणता? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यातला दुसरा प्रॅक्टिस सेट म्हणजे 4.2 इथं आपला फिनिश होईल, आणि त्याचबरोबर हा टोटल चॅप्टर ही आपला फिनिश होईल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. थँक्यू सो मच.